नमस्कार मित्रांनो, आज मी मार्केटमध्ये गेले होते तर सहज पाहिले तर मला हे खेकडे भेटले तिकडे। तर विचार केला चला आज बरेच दिवसांनी खेकडे घेऊन जाऊ घरी आणि खेकड्याचं कालवण बनवूया। त्यासाठी मी हे कांदे कापून घेतलेले आहेत, हे खोबरं खिसून घेतलंय आणि मी अद्रक लसूणची पेस्ट ही घरी बनवून ठेवते नेहमी फ्रीजमध्ये। तर ही माझ्याकडे आहे त्यामुळे मी केली नाही आहे ही। आता हे खेकडे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि धुतल्यानंतर ह्यांना मीठ आणि हळद लावून ठेवायचं आहे थोडा वेळ। आता हे खेकडे स्वच्छ धुवून घेतलेत मी आणि त्याला मीठ हळद असं लावून ठेवलंय मस्तपैकी आणि त्याच्यात 4-5 कोकम टाकलेत। 4-5 कोकम त्याला लावून ठेवलेत। आता हे कांदे जे मी कापून ठेवले होते त्याला मस्त असं थोडंसं तेल टाकून भाजून घेऊ। त्याचबरोबर हे खोबरं देखील कांदा लाल झाला थोडासा की हे खोबरंही त्याच्याबरोबर भाजून घेऊया मस्त असं वाटण काढण्यासाठी। कांद्याला मस्त रंग आला थोडा ब्राऊन, तर त्याच्यानंतर हे खोबरं त्याच्यात टाकायचं आपल्याला। आता बघा हे कांदा खोबरं मस्तपैकी भाजलंय, ह्याला मस्त असा रंग आलाय। तर आता हे आपलं भाजून झालेलं आहे। तर आपण वाटणाची तयारी करूया। कढईत तेल टाकून घेऊ। आता फोडणीसाठी मी इथे कांदा कापून घेतला आहे थोडासा आणि हा गरम मसाला आहे, हा मालवणी मसाला आहे। तर आपण आता फोडणी देऊया ह्याला। तर हे तेल गरम झालंय, आता आपण याच्यात हा कांदा टाकून घेऊ। हा कांदा थोडासा भाजला, थोडासा लालसर असा होईपर्यंत ह्याला मस्त भाजून घेऊ। आता ह्याचा हळूहळू रंग चेंज होतोय, थोडासा तेलात लालसर झाला कांदा की आपण हा गरम मसाला टाकू। अर्धा चमचा इतका टाकला तरी बस होईल आणि 1 चमचा मालवणी मसाला। हा मसाला जास्त जळून द्यायचा नाही आहे, त्याच्या आधी लगेच आपण हे खेकडे त्याच्यात टाकून घेऊ। आता याच्यात थोडंसं खेकडे बुडतील इतकं पाणी टाकूया। आता याला एक उकळी येऊ द्यायची आपण, तोपर्यंत जे आपण कांदा खोबरं भाजलं होतं ना त्याचा आपण मसाला तयार करून घेऊया। आता ह्याला छानशी उकळी आलेली आहे। हे वाटण मी वाटलंय कांदा खोबऱ्याचं आणि जे मी तुम्हाला अद्रक लसूणची पेस्ट दाखवलेली ती तुम्ही तेलातही टाकू शकता। जर नाही तेलात टाकली तर तुम्ही या कांदा खोबऱ्याच्या वाटणमध्ये पण ती मिक्स करू शकता। तर आता ह्याला उकळी आलेली आहे, तर आपण हे वाटण त्याच्यात टाकून घेऊ। जेवढं तुम्हाला थिकनेस हवं असेल, जशी तुम्हाला ग्रेव्ही आवडते त्यानुसार तुम्ही टाकू शकता। कोणाला पातळ आवडतं, कोणाला मीडियम आवडतं, त्यानुसार त्यांनी ते वाटण टाकलं तरी चालेल। तुम्ही बघू शकता मस्त असा रस्सा तयार झालाय। ह्याला आता आपण फक्त 1-2-3 मिनिटं झाकण ठेवून उकळून घेऊया की मग तुम्ही हा रस्सा जेवायला घेऊ शकता। तुम्ही पाहिजे त्याला भाकरी बरोबर खाऊ शकता, चपाती बरोबर खाऊ शकता,
पण मी आज चपाती नाही बनवली आहे ना भाकरी बनवली आहे. मी आज इकडे बघा कुकर लावलाय, भात बनवलाय. भात आणि खेकड्याचा रस्सा, हेही एकदम तुम्ही मस्तपैकी कॉम्बिनेशन करून खाऊ शकता. चला तर मित्रांनो, हा खेकड्याचा रस्सा बनून तयार आहे. मी मस्तपैकी फॅमिलीसोबत एन्जॉय करते मी. तुम्ही पण माझ्या पद्धतीने ही रेसिपी ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये कळवा कसा वाटला तुम्हाला खेकड्याचा रस्सा.